आषाढी वारीच्या निमित्तानं आता पूर्ण महाराष्ट्रातून वारकरी जे ते पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. आपण पाहू शकतो पंढरपूरमध्ये कशा पद्धतीने वारकरी जे आहेत ते मोठ्या संख्येने पोहोचलेले आहेत. खरं तर संतांचा मेळा हा सोहळा जो आहे तो उद्या या ठिकाणी पंढरपूर विठुरायाच्या मंदिरात पार पडणार आहे. तर गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातनं पायी दिंड्या ज्या महाराष्ट्रात निघाल्या होत्या त्या आता त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलेल्या आहेत. खरं तर वारकऱ्यांमध्ये एक मोठा उत्साह जो आहे तो दिसून येतोय. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. फोटो कुठून आले? आम्ही नाशिक. काय सांगाल कसा झाला प्रवास? प्रवास एकदम चांगला झाला, पण या वर्षी प्रशासनाने काही लक्ष दिलेलं नाही वाटत आहे. मागच्या वर्षी एकनाथ शिंदे साहेबांनी खूपच चांगलं लक्ष दिलेलं होतं. मागच्या वारीला या वारीला थोडं स्वच्छता आणि विनयभंग होतोय. काय तुम्हाला काय अनुभव आला नेमका? आम्हाला अनुभव चांगला आलेला आहे. आम्ही वारकरी सांप्रदायिक लोक आहे. आम्ही देवाला मानतो. फक्त हा फोटो बघून थोडस मनाला वाईट वाटतंय. तो फोटो दाखवू शकता तुम्ही. विठ्ठलापेक्षा एकनाथ शिंदे साहेब मोठे दाखवले गेले तिथं. ते बिलकुल आम्हाला वारकऱ्यांना पटलेलं नाहीये. तुम्हाला काय दर्शन झालं का? दर्शन झालं ना. 2 दिवस वारीत उभे होतो आम्ही. आपण पाहू शकतो खरं तर महाराष्ट्रभरात या ठिकाणी वारकरी जे ते पोहोचले. याच वारी दरम्यान नाशिकहून आलेले एक वारकरी यांनी या बाजूला जो माऊलींचा विठुरायांचा जो फोटो या ठिकाणी लावलेला आहे त्या फोटोवरती वारकऱ्यांनी आक्षेप घेतलेला आहे. माऊलीपेक्षाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा या पोस्टरवरती मोठा फोटो जो आहे तो टाकण्यात आल्याची भावना जी ती वारकऱ्यांकडून व्यक्त केली जाते.